सेल्स डिपार्टमेंट पुढच्या आठवड्यासाठी ऑर्डर कन्फर्म करते, डिस्पॅचची तारीख फिक्स करते, त्यांना ओव्हरऑल प्रोडक्शन कॅपॅसिटीचा अंदाज असतो. प्रोडक्शन डिपार्टमेंट म्हणतं डिस्पॅचची क्वांटिटी दिलेल्या डेडलाईन पर्यंत पूर्ण करणं शक्यच नाही. बाकीच्या ऑर्डर्सचं काम सुद्धा सुरू आहे, जी डिस्पॅचनुसार ठरलेल्या टाइम टेबलच्या मागेच आहे. सेल्स डिपार्टमेंटने कस्टमरला डिस्पॅच डेट कमिट केली आहे. प्रोडक्शन डिपार्टमेंट नेहमी सारखेच डिस्पॅच डेट चुकवतं. कस्टमर तक्रार करू लागतात. हे सगळं तुम्हाला ओळखीचं वाटतंय? हे कन्फ्लिक्ट तुमच्या कंपनीमध्ये होतं का? हे सर्वत्र होतं. घरोघरी मातीच्या चुली. हा संघर्ष एकाच मूळ कारणाने होतो. सेल्स डिपार्टमेंटला कन्स्ट्रेंट कुठे आहे आणि किती लोडेड आहे हे न जाणता कमिटमेंट देते. पण विचारसरणीत थोडा बदल केला तर उपाय साधाच असतो. एकच आकडा हवा, कन्स्ट्रेंट लोड, जो सेल्स डिपार्टमेंटला सांगतो की पुढच्या 4 आठवड्यात नेमकी किती कॅपॅसिटी उपलब्ध आहे. समजा सेल्स डिपार्टमेंटला माहिती झालं की कन्स्ट्रेंट 85% लोडेड आहे, ते त्यानुसार कमिट करतील. जर कन्स्ट्रेंट 60% लोडेड असेल तर सेल्स डिपार्टमेंटला नवीन कस्टमरला अप्रोच व्हावे लागणार आहे याची कल्पना येईल. प्रोडक्शन वाढवायला स्कोप आहे हे अगोदरच माहित असेल. सेल्स डिपार्टमेंट आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट या दोघांच्यासाठी एकच डॅशबोर्ड हवा, जो हा संघर्ष कायमचा संपवायला मदत करेल. हे वाद व्यक्तिमत्वाचे नसतात, माहितीची कमतरता असते. तुम्ही जर दोघांना एकच डेटा दिला तर ते एकत्र काम करायला लागतील, आणि तो डेटा म्हणजे कन्स्ट्रेंट किती लोडेड आहे.